तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। छत्रपती संभाजीनगरमधील हर्सुल तलावामध्ये बुडून चौघांचा मृत्यू झालाय। रविवारची सुट्टी असल्यानं चौघे देखील पोहण्यासाठी हर्सुल या तलावात उतरले होते, पण पाण्याचा अंदाज न आल्यानं चौघेही पाण्यात बुडून दुर्दैवी घटना घडली आहे। कोल्हापूरच्या पन्हाळा ग्रामीण रुग्णालयामध्ये ऑन ड्युटी डॉक्टरचं दारूच्या नशेमध्ये असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। दिगंबर टोणपे असं या दारूच्या नशेत असलेल्या डॉक्टरचं नाव आहे। मद्यप्राशन केलेल्या डॉक्टरला आरोग्य प्रशासनाकडून तात्काळ कार्यमुक्त करण्यात आले। अहिल्यानगरमध्ये विमानाचं इंधन चोरी करून अवैध साठा इंधनाचा काळाबाजार करणाऱ्या 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली। 40 लिटर इंधनासह 88 लाखांचा मुद्देमालही जप्त। जळगावच्या अमळनेरच्या ढेकूर रस्त्यावरील जय योगेश्वर कॉलनीमध्ये घरफोडी चोरी करताना चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झालेत। चोरट्यांनी सोन्या चांदीसह 64,000चा मुद्देमाल चोरलाय। नांदेड शहरातील ई स्क्वेअर परिसरामध्ये झालेल्या गँगवॉर प्रकरणातील 6 आरोपी अटकेत तर 4 फरार आरोपींच्या शोधासाठी 5 पथकं मागावरती। गडचिरोलीमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर। आदिवासी नागरिकांची पाण्यासाठी वणवण, गावातील 20 विहिरी आणि 40 बोरवेल कोरड्या। जिल्हा प्रशासनाच्या योजना कागदावरच। वाशिमच्या रिसोडमधील दापुरी खुर्द गावात पाण्याची टंचाई तर पाणी पुरवठा होत नसल्याचं यावेळेस सांगितलं जातंय। पाण्याच्या टाकीचं काम ठप्प आहे। लांबून पाणी आणावं लागत असल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त। जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील कंडारी खुर्द गावात पाणी टंचाईच्या झळा। हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण, महिलांचे टँकर सुरू करण्याचीही मागणी। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हे गावातील वस्तीवर पाणी टंचाई। पाण्यासाठी महिलांचे पायपीट डोंगर टेकड्या पार करून पाणी आणावं लागतंय। नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा वाढल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। थंड पेय आणि बर्फाच्या पदार्थांची मागणी वाढली आहे। जिल्ह्यामध्ये 18 ठिकाणी विशेष उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत। पुढील आठवड्यामध्ये उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। गोंदियामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। सलग 4 दिवस येलो अलर्ट। ढगाळ वातावरणामुळे तापमानामध्ये काहीशी घट। नागरिकांना उन्हाच्या चटक्यापासून सुटका मिळाली। वादळ आणि पावसाच्या पार्श्वभूमीवरती नागरिकांना सतर्कतेचा इशारा। धुळे जिल्ह्यामध्ये 2 एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे तब्बल 18,000 शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान। साक्री, शिंदखेडा, शिरपूर, धुळे तालुक्यातील तब्बल 234 गावातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। नाशिकच्या येवल्यामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळाचा कहर। टोमॅटो पीक झुईसपाट। नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान। जळगावच्या दोनगाव शिवारामध्ये अवकाळीमुळे केळी बागांचं नुकसान। 5,000 केळीच्या झाडांपैकी 1200 झाडं जमीनदोस्त। शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान। नाशिकच्या निफाड तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे द्राक्ष, डाळिंब, फळबागांचं नुकसान झालंय। शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। तातडीने पंचनामे करून मदत द्यावी शेतकऱ्यांची मागणी आहे। भंडाऱ्याच्या शेतशिवारामध्ये शेतसाहित्य चोरणारी टोळी सक्रिय। शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। एकाच रात्री 4 शेतकऱ्यांचे सौर कृषी पंपांचे केबल लंपास। ऐन उन्हाळी पिकाच्या वेळेस चोरी वाढल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा वीट भट्टी व्यावसायिकांना मोठा फटका। कच्च्या तेलाचा यावेळेस कच्च्या विटा भाजून विटांचा चिखल झालेला आहे, तर काही विटा तुटलेल्या देखील आहेत। शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी केली जाते। जळगावच्या भुसावळमध्ये गॅस टंचाईमुळे ग्रामीण भागात महिलांची चुलीसाठी लाकडं जमा करण्यासाठी धडपड सुरू आहे। ग्रामीण भागामध्ये महिला भर उन्हात चुलीसाठी लाकडं जमा करताना दिसतायत। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅससाठी लागलेल्या रांगा ओसरल्याचं चित्र आहे। अनेक पेट्रोल पंपांवरती एलपीजी गॅस सुविधा उपलब्ध नाहीये, त्यामुळे गर्दी ओसरली आहे। तर मुंबईवरून 18 टन एलपीजी गॅस आल्यानं पंपावरील गर्दीचं चित्र बदललेलं आहे। नागपूरमध्ये एलपीजी पंप बंदचा आजचा 15वा दिवस आहे। पुरवठा सुरळीत नसल्यानं 15 दिवसांपासून नागपुरातील एलपीजी बंद आहेत। एलपीजी पंप बंद असल्यानं आता शहरातील सर्व 20 एलपीजी पंप बंद असल्याची देखील नवीन माहिती समोर आली आहे। शहरातील ऑटो चालकांना याचा मोठा फटका बसतोय। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील वाकी बुद्रुकमध्ये शाळा 50 यावेळेस शाळा बंद करण्यात आली आहे। 50 वर्षांची परंपरा असलेली श्री गुरुदत्त माध्यमिक विद्यालय ही शाळा शासनाकडून अचानक बंद करण्यात आली आहे। ऐन परीक्षेआधी विद्यार्थ्यांवर संकट आलेलं आहे। डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना 20 ते 30 किलोमीटर अंतरावरती जाऊन शिक्षण घ्यावं लागणार आहे। आदिवासी आश्रम शाळेमध्ये शिक्षक अभावामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचं शिक्षण धोक्यात आलेलं आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये आश्रम शाळांमधील वास्तव समोर येत आहे। 270 विद्यार्थ्यांना फक्त 6 शिक्षक शिक्षणाचे धडे देत आहेत।
कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरातील महापालिकेच्या राजाराम स्टेडियम इमारतीची दिवसेंदिवस दुरवस्था झाली आहे। इमारतीच्या स्लॅबचा भाग कोसळत असल्यानं नागरिकांच्या जीवितास धोका। अनेक शासकीय कार्यालय इमारतीत असतानाही प्रशासनाचं दुर्लक्ष। धुळे महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांकडे 49 कोटींची पाणीपट्टी थकीत आहे। कारवाईमध्ये फक्त 5 कोटी 81 लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत। थकीत 25% देखील वसुली झाली नसल्यानं महापालिकेपुढे मोठं आव्हान उभं आहे। नागपूरच्या रामपुरी ग्रामपंचायतीमध्ये मजुरांच्या नावे बनावट हजेरी लावून बोगस बिलं तयार करून 90,000 रुपयांचा अपहार झालेला आहे। ग्रामपंचायतमध्ये जनरल फंडातून विविध कामांची नोंद करण्यात आली आहे, मात्र प्रत्यक्षात कामं झालीच नसल्याचं समोर आलेलं आहे। रायगडच्या खालापूरमध्ये एका भोंदूबाबाचं प्रकरण समोर आलंय। पीडितेवरती पतीच्या प्रेयसीबाबत उपचार करण्याच्या बहाण्यानं अत्याचार करण्यात आलेला आहे। भोंदूबाबानं महिलेला खालापूरमधील एका घरात नेऊन अत्याचार केले। कळंबोली पोलिसांकडून भोंदूबाबाला नाशिकमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून लिंबू मिरची मुक्त रिक्षा अभियान राबवलं जात आहे। अंधश्रद्धेतून रिक्षाला कुठल्याही प्रकारे लिंबू मिरची न बांधता रिक्षा चालकांचा यावेळेस निर्धार बघायला मिळतोय। रिक्षाला बांधलेल्या लिंबू मिरची सामूहिकरित्या काढण्यात आलेल्या आहेत। सोलापूरच्या माढा तालुक्यातील अंजनगाव नंतर भोसे येथे उभारला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा। पंढरपूर तालुक्यातील विनापरवाना बसवलेला हा पहिलाच पुतळा असल्याची माहिती आहे। सिंधुदुर्गातील ठाकरेंच्या सेनेचे उपजिल्हा प्रमुख निनाद देशपांडेंचा भाजपात प्रवेश। शाखा प्रमुख बूथ प्रमुखांसह पदाधिकाऱ्यांचाही भाजपात प्रवेश। मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। रत्नागिरी जिल्ह्यात परिषदेच्या स्थायी आणि विशेष समित्यांच्या सभापतींची निवड 7 एप्रिलला होणार। शासनाने काढलेल्या नवीन नियमांप्रमाणे एका जिल्हा परिषद सदस्याला एका समितीवरती सदस्यत्व मिळणं बंधनकारक असणार आहे। बहरीनला लग्न करणाऱ्या जय पवार यांना आमचे प्रश्न काय करणार? लक्ष्मण हाकेंची जय पवारांवर टीका। ओबीसीच्या प्रश्नासाठी आम्ही निवडणूक लढत आहोत, जेवढी मतं पडतील तेवढी पडतील, हार जीत नंतर, पण आम्ही मात्र निवडणूक लढवणार। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा निर्धार। काँग्रेसचे राज्यातील 45 जिल्हाध्यक्ष बदलणार। महिनाअखेर निवडीची प्रक्रिया पूर्ण करणार। जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्षांसह 8,000 नवे पदाधिकारी येत्या 2 महिन्यामध्ये नेमण्याचं लक्ष्य आहे। नंदुरबारमध्ये काँग्रेस नेते भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप आहे। काँग्रेसचे पद्माकर वळवी आणि राजेंद्र गावित छुप्या पद्धतीने भाजपात काम करत असल्याचा आरोप आहे। पद्माकर वळवी आणि राजेंद्र गावितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली जाते। धाराशिवमध्ये संध्याकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये टीव्ही आणि मोबाईल बंद राहणार आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांचं लक्ष अभ्यासाकडे केंद्रित करण्यासाठी जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय आहे। जिल्ह्यातील 712 ग्रामपंचायतींमधून उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे। वर्ध्यातील सेवाग्राम येथील सर्व सेवा संघ कार्यालयाच्या परिसरामध्ये सर्वोदय प्रशिक्षण शिबिर। 4 दिवसीय प्रशिक्षण शिबिरामध्ये होणार नविचार मंथन। देशभरातील 13 राज्यांमधून 110हून अधिक शिबिरांचा यामध्ये सहभाग असल्याची माहिती आहे। बीड जिल्ह्यातून बातमी। ISS अधिकारी तुकाराम मुंढे यांचा कर्मकांडाला फाटा। निधनानंतर नदीमध्ये अस्थि विसर्जन न करता घराच्या अंगणामध्ये दोन्ही बंधूंनी आईच्या आठवणीमध्ये वडाचं झाड लावत अस्थि विसर्जित केल्यात। 10वा 13वा गोड जेवणासारखे विधी देखील होणार नसल्याची माहिती देण्यात आलेली आहे। नाशिकच्या नांदगावमध्ये कुस्त्यांची विराट दंगल। संग्राम गिडगे ठरला आहे नांदगाव केसरी, तर आमदार सुहास कांदे यांनी स्वतः आखाड्यामध्ये उतरत या ठिकाणी कुस्त्या लावलेल्या आहेत। बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे हनुमान जन्मोत्सव आणि सय्यद हसन साहब यांच्या यात्रोत्सवाला सुरुवात। यात्रेनिमित्त हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन। शेकडो वर्षांपासूनची परंपरा हिंदू मुस्लिम समाज बांधव एकत्र येत या ठिकाणी आजही जपत आहेत। सोलापूरच्या करमाळ्यातील वाशिंबेमध्ये भैरवनाथ महाराज यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे। भैरवनाथ महाराजांच्या मूर्तीला अभिषेक आणि महापूजा करण्यात आली आहे। भैरवनाथाच्या नावानं चांग भल्याच्या जयघोषानं मंदिर परिसर दुमदुमून गेलाय आणि पहाटेपासूनच या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येनं गर्दी करत आहेत। संकष्टी चतुर्थी निमित्त गणपतीपुळे मंदिराच्या गाभाऱ्याला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। संकष्टी निमित्तानं दर्शनासाठी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील भाविक गणपतीपुळेमध्ये दाखल होत असतात। बुलढाणा पोलिसांच्या जिमी नावाच्या श्वानाचा देशात डंका आहे। अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये देशातून तो पहिला आलेला आहे। स्फोटक शोधण्याच्या श्रेणीमध्ये जिमी हा श्वान प्रथम या ठिकाणी आलेला आहे। जळगावमध्ये हत्या प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी धिंड काढली आहे। तरुणाला बेदम मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे। अटकेनंतर पोलिसांनी आरोपींची धिंड काढली आहे। जळगाव जिल्हा कायद्याचा बारीक किल्ला असं म्हणत आरोपींकडून वधवूनही घेण्यात आलेला आहे। बीडमध्ये चोरट्यांकडून ग्रामीण भागातील विहिरीवरती विद्युत वायरची चोरी करण्यात आली आहे। लिंबा गणेश गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीवरील वायरची 2 वेळा चोरी झाली आहे। चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांकडून मागणी केली जाते।
लातूर पोलिसांनी मार्च महिन्यामध्ये 383 गुन्हे दाखल करत 5,40,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. लातूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी आहे. अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात लातूर पोलिसांनी मोहीम राबवलेली आहे. वाशिम जिल्ह्याच्या पाटणीमध्ये चौक परिसरातील आता कापड दुकानामध्ये चोरीची घटना घडली आहे. चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. पोलिसांकडून चोरट्याचा शोध घेतला जातोय. कुर्ला परिसरामध्ये वनराज प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम. प्रतिष्ठानकडून मुंबई ठाणे जिल्ह्यातील तब्बल 1,000 आशा आरोग्य सेविकांचा सन्मान. 451व्या मोफत आरोग्य शिबिरासह आणि मा शिला क्लिनिकचा 4था वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आलेला आहे. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे. दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1,800 रुपयांमध्ये.